आज आहे क्लासचा डे 2। आज मी तुम्हाला कोन कसे बनवायचे ते सांगणार आहे। तर फर्स्ट माझ्या व्हिडिओला जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करा। थँक्यू। तर आपण सुरू करूया। हा आहे कोन पेपर। हा तुम्हाला ऑनलाईन मिशोला सुद्धा भेटून जाईल। ही टेप मशीन अँड टेप आणि ही मेहंदीची पेस्ट तयार केलेली। तर आपण कोन पेपर हा फर्स्ट कोन तयार करताना कधी पण कोन पेपर हा असा फोल्ड करायचा। आधी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा। त्यानंतर मध्ये पार्टिशन करायचे। कोन हा मध्ये पार्टिशन केल्यानंतर ही फिंगर ही मध्ये ठेवायची अशी आणि मग फोल्ड करायचं एक साईड आणि मग अशी फोल्ड करायची। कोन हा असा फोल्ड करायचा आहे। कोन फोल्ड करत करत पुढची जी नीडल आहे ती पण पाहायची की ती जास्त मोठी नाही झाली पाहिजे, मीडियम अशी आली पाहिजे। इथं पाहू शकता तुम्ही, इथे दिसतीये। माझी आपली एक फिंगर जाईल अशी कोन तयार करायचं आहे। एक फिंगर जाते आर्ममध्ये, ठीक आहे। या पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेणार। ओके। तुम्ही पाहू शकता कोन हा माझा तयार करून झालेला आहे। तर ही मेहंदी पेस्ट घ्यायची आहे। ती या पद्धतीने यात टाकायची। या पद्धतीने टाकायची पेस्ट। ओके। या पद्धतीने आपण कोनला रॅप करणार आहोत। फर्स्ट स्ट्रॅप मी इथून मारलाय, सेकंड जो येणार तो इथून येणार। थर्ड जो येणार तो इथून येणार, इथून येणार तो आता थर्ड वाला। इथून असं सर्कल घ्यायचं, आपल्याला राऊंड करायचं आहे। लाईन ही अशी स्ट्रेट आली पाहिजे आपली। एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण लाईन काढतो किंवा काय पण करतो तर आपला जो लेफ्ट हँड आहे किंवा जो राईट असेल तर त्याचा राईट हँड, आपला जो हँड आहे लेफ्ट तो कधी पण असा ठेवून दुसरा हात ज्या हाताने आपण डिझाईन काढणार आहोत तो हात हातावरती असा सपोर्टला आला पाहिजे। किंवा आपण ऑर्डरला गेलो, एखाद्या क्लायंटला मेहंदी काढतोय किंवा कुठं पण जावं तुम्ही, कोणाला पण मेहंदी काढा किंवा बुकवरती प्रॅक्टिस करताना मेहंदी काढा, कधी पण तुमचा लेफ्ट हँड हा असा खालीच पाहिजे आणि राईट हँड त्यावरती, ज्याने सपोर्ट भेटतो आपल्यासुद्धा हात त्याने दुखत नाही। लाईन
हे झाले 3 प्रकारचे लाईन. स्ट्रेट लाईन एका खाली एकच आली पाहिजे आणि स्ट्रेट आली पाहिजे. ही थोडीशी आपण तिरकी काढलेली आहे लाईन. सेकंड पोर्शनमध्ये येणार. डॉट्स डॉट्स. हे पण लाईनमध्ये आता ट्रेंडिंग डिझाईन चालू आहे. हे पण तुम्ही यूज करू शकता. हे सुद्धा आता मेहंदीला यूज केले जातात लाईन. असं घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याला चेक्स पॅटर्नमध्ये सुद्धा घेऊ शकता. चेक्समध्ये सुद्धा तुम्ही ह्याला यूज करू शकता या प्रकारे. आता एक असा स्क्वेअर घेऊ आपण छोटा. यामध्ये छोटे छोटे लाईन घ्यायच्यात आडवे. लाईन झाली. लाईन फोर्थ येणार. यापेक्षा बारीक लाईन आता कशी घ्यायची ते सांगते मी. परत आपण इथे एक चेक्स घेऊया छोटा. लाईन जे आता आपण काढले त्या प्रकारेच काढायची. फक्त तिथे आपण थोडीशी मीडियममध्ये घेतली, इथे एकदम स्मॉलमध्ये घ्यायची.
या पद्धतीने तुम्ही चेक्स घेऊ शकता. आता हे जे मी शिकवले तुम्हाला यामध्ये कसे चेक्स घ्यायचे मी ते दाखवणार आहे. झिगझॅग झिगझॅगमध्ये लाईन घ्यायची आपल्याला. झिगझॅगच लाईन घेते मी इथं पण. आता हा व्हिडिओ ट्रेंडिंगला चालू आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये डॉटसुद्धा घेऊ शकता. हे आपले डिझाईन बनवून तयार झालेले आहे. झिगझॅग पॅटर्न ह्यामध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता. यानंतर मी चौथी डिझाईन यामध्ये दाखवते. स्क्वेअर घेऊया आपण इथे एक. तर मी एकदम बारीक लाईन घेणार आहेत.
एक लाईन घेतली आपण. नंतर ह्याला असं छोटे छोटे लाईन देऊन डिझाईन कंप्लीट करणार आहोत. आज आहे क्लासचा डे 2. आज मी चेक्सवर डॉट शिकवले आहेत. जर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करून मला हा फोटो शेअर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी इन्स्टाची अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन मला DM करा. थँक्यू. आणि लवकरात लवकर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.